हॅलो, वन्स अगेन गुड इव्हनिंग. मुलांना जरासं ऐका की नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे मॅमने तुम्हाला सांगितले ना तुमची सरप्राईज टेस्ट वगैरे होणार. तर मोस्टली आपली जी 4 लेसनची ऑलरेडी रिव्हिजन झालेली आहे की नाही, त्या लेसनवर मी एक टेस्ट पेपर सेट केलेला आहे ऑलरेडी. हा, तर तो तुमचा केव्हाही घेतला जाईल. फक्त मी तुम्हाला का सांगते, कारण मॅमने तुम्हाला सांगितलेलं आहेच, पण तरी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की तुमचं आपले जे ऑलरेडी 4 लेसनचं रिव्हिजन झालेलं आहे, त्या लेसनवर तुमचं सरप्राईज टेस्ट होईल. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमचा जो काही म्हणजे एसएससी बोर्डचा जो पॅटर्न आहे की नाही, त्या पॅटर्न प्रमाणे मी क्वेश्चन पेपर काढलेला आहे. हा, जसं मी तुमचं रिव्हिजन घेते की नाही, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप्स किंवा सब्जेक्टिव्ह टाइप्स किंवा डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स तुमचे सगळे त्याप्रमाणेच पेपर असणार आहे. हा, तर ईच अँड एव्हरी टाईपचा क्वेश्चन तुम्हाला मी त्या याच्यामध्ये मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कळलं सगळ्यांना? हा, तर त्याप्रमाणे तुम्ही, मी जसं रिव्हिजन घेतलंय त्याप्रमाणेच तुम्ही प्रिपेअर राहायचं आहे आणि पेपरला म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बी ऑनेस्ट. हा, एकदम प्रामाणिकपणे पेपर द्या, जेणेकरून तुम्ही स्वतःला टेस्ट कराल. हा, की म्हणजे स्वतःला तुम्हाला समजेल की आपल्याला किती मार्क्स मिळालेत आणि आपल्याला कसं प्रिपरेशन करायचं आहे. कळलं सगळ्यांना? ऑल ऑफ यू हिअर मी? हॅलो, येस 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 येस, ओके ओके, नो प्रॉब्लेम. चला, तर मग आता काय करूया, आज आपण आपला 5वा लेसन आहे त्याचं रिव्हिजन स्टार्ट करूया. हा, आपल्या सायन्स 2चं केव्हाही तुमची रिव्हिजन झाली तरी तुम्ही सगळेजण तयार असले पाहिजेत. हा, ओके, ठीक आहे. चला, तर आता पहिलं स्टार्ट करते फिल इन द ब्लँक्सने. आज रेश्मा वगैरे जरासे म्हणजे आहे, बहुतेक नेटवर्क वगैरे दिसतोय, त्यामुळे मला आन्सर मिळतायत तुमच्याकडनं. तर बघा, पहिला आहे फिल इन द ब्लँक्स मध्ये, इन मॉडर्न सिव्हिलायझेशन डॅश हॅज कम अ प्रायमरी नीड. आता 1 बाय 1 मी घेते. आन्सर तुम्ही फिलअप्सचे मला चॅटबॉक्स मध्ये लिहून द्यायचे आहेत. कळलं? परत एकदा रिपीट करते. क्वेश्चन बघा, इन मॉडर्न सिव्हिलायझेशन डॅश हॅज बिकम अ प्रायमरी नीड. येस, करा, सगळ्यांनी टाईप करा. मी आन्सर करेक्ट आहे की नाही ते शेवटी सांगणार. हा, येस, एनर्जी इज द करेक्ट वर्ड. हा, सेकंड बघा, द प्रिन्सिपल ऑफ डॅश वॉज इन्व्हेंटेड बाय द मायकल फॅरेडे. पुन्हा एकदा वाचते बघा, द प्रिन्सिपल ऑफ डॅश वॉज इन्व्हेंटेड बाय मायकल फॅरेडे. चला, टाईप करा. कोणाकोणाचे आन्सर आले? तन्वी, भैरवी, रेश्मा, अमर, अजून कोण? लावण्या, अजून कोण कोण राहिलंय? हा, एक करेक्ट आन्सर. हा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. थर्ड वन इज dash is used to rotate the magnet in the generator. Dash is used to rotate the magnet in the generator. Yes, correct answer, turbine. Ha, fourth one बघा, fourth one is the thermal power plant. The dash energy in the coal is converted into electrical energy through the several steps. परत वाचते एकदा, in thermal power plants the dash energy in the coal is converted into electrical energy. Yes, good, good, very good, nice. Next, fifth one, when
neutron is bombarded on the atom of the uranium 235. It absorbs the neutron and converts into its dash uranium 236. काय आहे क्वेश्चन? परत एकदा रिपीट करते बघा. येस, रिपीट करू? आले आन्सर तुमचे? व्हेरी नाईस. आयसोटोप. गुड गुड. Then next, burning of coal may cause serious health problems related to dash system. Burning of coal may cause serious health problem related to dash system. Answer is yes, good, respiratory system. Next, incomplete combustion of fuels. Incomplete combustion of fuels lead to the formation of dash. Incomplete combustion of fuels leads to the formation of dash. Yes, correct answer, carbon monoxide. Yes, good answer. Next, solar cells are made of spherical type of the material called as such as dash. दोन तुम्हाला हे दिलेले आहेत हा, फिलप्स दोन आहे त्याच्यामध्ये. परत एकदा वाचते बघा. Solar cells are made up of special type of material called dash such as dash. नाही येते? दोन डॅश आहेत. फर्स्ट वन इज first one is semiconductor and second one is silicon. Nice answer. Very good, very good. Very nice. आता आपले फिलप्स संपले. थोडस आता परत वळूया आपण. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट ट्रू ऑर फॉल्स. काय क्वेश्चन असतो बघा तुमचा. इन थर्मल पॉवर प्लांट्स द टर्बाइन्स वर्क ऑन सोलर एनर्जी. इन thermal power plant the turbine work on the solar energy. Answer is false. Very good. Answer is false. What is the reason behind it? In thermal power plant the turbines work on steam. The turbines working on solar energy are not used. म्हणजेच ते स्टीम वर चालतात. Yes, it works on steam. जर तुम्हाला रिझन विचारलं असेल तर रिझन पण लिहायचं. नुसतं ट्रू किंवा फॉल्स नाही लिहायचं. तुम्ही रिझन देणं गरजेचं असतं. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा. हाऊ टू डिस्पोज द न्यूक्लिअर वेस्ट सेफली इज अ बिग चॅलेंज फॉर द सायंटिस्ट. How do the dispose nuclear waste safely is a big challenge before the scientist. Answer is true. Yes. काय आहे आन्सर? काय आहे? न्यूक्लियर वेस्ट डिस्पोजल is the greatest problem. It produces highly toxic effects in any ecosystem. Therefore, disposing such a radioactive substance become major challenge. Third one is बघा. Energy obtained from nuclear fission is eco-friendly. Energy obtained from nuclear fission is eco-friendly. Yes, answer is false. उसके पीछे रीजन क्या है? Energy obtained from the nuclear fission is not eco-friendly because if accidents happen, it leads to the hazardous accident. नेक्स्ट आहे तुमचा फिफ्थ वन आहे the hydroelectric power plant, the kinetic energy in the water stored in dam is converted into potential energy of water. काय आहे आन्सर? काय आहे? Yes, answer is false.
Because in hydroelectric power plant, the potential energy in water stored in dam is converted into kinetic energy of the water. Clear सगळ्यांना? पुढे क्वेश्चन 6 काय आहे बघा. पुढे येस. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. The turbine is connected in electric generator. Therefore, the magnet rotates and electric energy is thus produced. Answer आहे very good. True answer. Yes. Because the rotating wheels of the turbine causes mechanical energy. This energy helps to produce electrical energy. Next question आहे. The use of energy is unavoidable in our daily life, but we must use it carefully and only in the required amount. Only in the required amount. Answer is true. Yes. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. सगळ्यांकडनं आन्सर येत आहेत आज, म्हणजे सगळेजण आज प्रिपेअर्ड आहात. व्हेरी नाईस. पुढे बघा. The potential difference available from the solar cell is independent of its area. The potential difference available from the solar cell is independent of its area. Answer काय आहे? Yes, very good. Answer is true. Next, the power available from the solar cells is AC. The power available from the solar cells is AC. काय आहे आन्सर? हा, yes. Answer is false. Good. Yes. Okay. नेक्स्ट आता ऑडमॅन आउट. आता ऑडमॅन आउट मध्ये काय काय आहे बघा. फर्स्ट वन इज कुडंकुलम, तारापूर, रवाटेभात, ॲजवेन. हा, परत एकदा वाचते बघा, तुम्हाला समजलं नसणार आहे. कुडंकुलम, तारापूर, रवाटे भट आणि अंजनवेल. ओके. हा हा. येस. बट आन्सर इज अंजनवेल. हा, नॉट तारापूर. येस. सिलेबस मध्ये नसेल तर काय प्रश्नच नाहीये, पण त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगते, अंजनवेल. हा, आणि त्याचं रिझन काय आहे? ऑल अदर्स आर प्लेसेस हॅव्हिंग न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. नेक्स्ट बघा काय आहे ते दुसरं. हा पण कदाचित तो हे असणार आहे, आउट ऑफ सिलेबस असेल. थर्ड वन इज तेहरी, कोयना, श्रीशल्यम आणि तारापूर. तेहरी, कोयना, श्रीशल्यम आणि तारापूर. काय आहे? सगळे कट आहेत का? ठीक आहे, चला लास्ट वाला एक फक्त घेते, तो आहे का बघा एकदा तुमचं. हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सोलर एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी आणि विंड एनर्जी. हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सोलर एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी अँड विंड एनर्जी. आन्सर काय आहे तुमचं? न्यूक्लिअर एनर्जी. गुड. येस. ऑल अदर्स आर द इको फ्रेंडली ग्रीन एनर्जी टाईप. आता तुमचं मॅच द पेअर मध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन आहे बघा. जरा टेक्स्टबुक प्रत्येकाने ओपन केलं तर जरा जास्त बेटर होईल. म्हणजे का तर तुम्हाला आता त्याच्यामध्ये 3 हे दिलेले पर्याय बघा. म्हणजे पार्ट 1, पार्ट 2 अँड पार्ट 3, आणि तुम्हाला ते पेअर मॅच करायचं आहे. क्लिअर सगळ्यांना? तर आता मी फर्स्ट वन वाचते, कोल. आणि कोल साठी मी तुम्हाला ऑप्शन वाचते बघा. तुमचा पहिला बी ग्रुप मधले वाचते, म्हणजे सेकंड ग्रुप मधले. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी आणि थर्मल एनर्जी. काय आन्सर आहे बघा एकदा. कोल,
येस. हा. येस. थर्मल एनर्जी इज द परफेक्ट आन्सर. अँड आता थर्ड ग्रुप आहे तो त्याच्याशी मॅच करायचा आहे. थर्ड ग्रुप काय आहे तो पण वाचते बघा मी. थर्ड ग्रुप आहे तुमचा विंड इलेक्ट्रिसिटी प्लांट, हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट, थर्मल पॉवर प्लांट आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट. कुठला प्लांट असणार आहे? व्हेरी गुड, थर्मल प्लांट. ज्याला बी ग्रुपचं मॅच जमलं त्याला थर्ड ग्रुप आपोआपच येणार आहे. आणि हे असंच येतं बरं का मुलांना, लक्षात ठेवा. हे एक 2 मार्क्ससाठी तुम्हाला हे 5 आहेत त्याच्यातले म्हणजे जे तुम्हाला आहेत दिलेले त्याच्यातले फक्त 2च विचारतात. कारण का हाफ ऑफ मार्क असतो आणि 4 त्यांचे बॉक्स रिकामे असतात, ते तुम्ही कम्प्लीट करायचे असतात. नेक्स्ट आहे युरेनियम. आता युरेनियम साठी काय आहे ते ऑप्शन वाचते बघा. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि न्यूक्लिअर एनर्जी. युरेनियम. येस, करेक्ट. सगळ्यांना आलं पाहिजे ते, कारण ते युरेनियम म्हटल्यानंतर आपल्याला लगेच समजून जातं. थर्ड कॉलम काय असणार आहे त्याचा? एकतर विंड एनर्जी, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट. गुड. हा. येस. सोपं आहे, काय प्रश्नच नाहीये, सगळे रेडी आहेत. हा. आता वॉटर रिझर्व्हर. वॉटर रिझर्व्हर साठी मी तुम्हाला ऑप्शन वाचते बघा. पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, 2च ऑप्शन वाचलेले म्हणजे शिल्लक आहे. येस. साठलेलं पाणी आहे त्यामुळे ऑफकोर्स काय असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी. आणि तिसरा ग्रुप आहे त्याच्यामधला आन्सर काय असणार आहे? विंड एनर्जी, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. आन्सर आपलं हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी प्लांट. आता लास्ट आहे तुमचं विंड. ऑफकोर्स काय शिल्लक राहिलंय विंड साठी? येस, कायनेटिक एनर्जी. व्हेरी नाईस. अँड इकडे काय शिल्लक राहिले थर्ड ग्रुप मध्ये? विंड इलेक्ट्रिसिटी प्लांट. क्लिअर सगळ्यांना? गुड. आता एक पुन्हा एक म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला एक्सप्लेन द डिफरन्स हा पण क्वेश्चन असतो तुमचा. आणि ह्याच्यामध्ये फक्त कधी कधी तुम्हाला 2च पॉइंट, कधी कधी तुम्हाला जर मोठ्या क्वेश्चन मध्ये विचारला डिस्टिंग्विश बिटवीन एनी टू म्हणजे जे काही तुम्हाला दिलेले असतील सोर्सेस त्यांच्यामध्ये, तर किती मार्क्सला विचारलाय त्याच्यावर तुमचे पॉइंट्स असणार आहेत. सपोज पहिल्या क्वेश्चन मध्ये जर विचारलं असेल तर फक्त हार्डली तुम्ही 2 पॉइंट मेन्शन करायचे आहेत. क्लिअर सगळ्यांना? हा. आणि आता मी विचारते तो तुमचा थोडासा एक्सप्लेन किंवा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. त्यामुळे आता तुम्ही मला आन्सर देताना असं 2-3 पॉइंट एक्स्ट्रा सांगून द्यायचं आहे, कारण तुम्ही आता प्रिपरेशनच्या फेज मध्ये आहात. तर आता मी मात्र कोण आन्सर द्यायला तयार आहे त्याला विचारणार आहे. पहिलं तुम्हाला क्वेश्चन सांगते बघा. कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ द एनर्जी, एक्सप्लेन द डिफरन्स. दोघांमधला डिफरन्स सांगायचा आहे. मिनिमम मला 3 to 4 पॉइंट्स तुमच्याकडनं एक्सपेक्ट आहेत. पहिलं कोण सांगते? तन्वी. व्हेरी गुड. चला. Yes, ma'am. First point, conventional source of energy is largely polluting. They release toxic gases and in non-conventional source of energy is not polluting. They do not release any toxic gases. Second point, conventional source of energy is not eco-friendly, and non-conventional source of energy are eco-friendly. Third point, conventional energy plants required less area, and its management cost also less, but non-conventional energy power plant require more area and its management cost is also more. Fourth point, conventional source of energy is non renewable and non-conventional source of energy is renewable. व्हेरी गुड. बघा तिने कमीत कमी 5 पॉइंट मेन्शन करण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान. जेवढे एक्सपेक्टेड होते तेवढे दिले आणि व्हेरी क्लिअर. परफेक्ट आहे आन्सर. अजून कोणाचं लर्न आहे? कोण रेडी आहे? भैरवी बोल. Yes, ma'am. Conventional sources of energy are not eco-friendly, whereas non-conventional sources of energy are eco-friendly. Conventional sources of energy are exhaustible, whereas non-conventional sources are inexhaustible and available abundantly in nature.
non-conventional sources of energy are extensively in use by us, whereas the conventional sources of energy are comparatively less used by us. ठीक आहे ठीक आहे. हा, पण आहे जे काय वेअर ॲज म्हणतेस की नाही, तेव्हा आन्सर लिहितानाची मेथड माहिती आहे ना, कसं लिहायचं? 2 पार्ट करायचे आहेत. कन्व्हेन्शनल सोर्स एक साइड आणि दुसरी साइड असणार आहे तुझी नॉन कन्व्हेन्शनल. हा, त्यामुळे आन्सर वेअर ॲज वगैरे हे आता मला सांगताना करतेस तर व्हेरी परफेक्ट, नो डाऊट. पण लिहिताना मात्र तुला ते कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल असं सेपरेट करायचं आहे. ओके. अजून कोण रेडी आहे? चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया आपण. थर्मल इलेक्ट्रिसिटी जनरेशन आणि सोलर थर्मल इलेक्ट्रिसिटी जनरेशन. थर्मल इलेक्ट्रिसिटी जनरेशन आणि सोलर थर्मल इलेक्ट्रिसिटी जनरेशन. कोण आहे का रेडी? आउट ऑफ सिलेबस झालाय तुमचा, रिड्यूस मधला पार्ट मधला आहे का? कारण सोलर थर्मलचं थोडस होतं, पण मी तुम्हाला ती डायग्राम शिकवली होती, त्यामुळे सोलर एनर्जीवर तुम्हाला क्वेश्चन येणारच. हा, बोल भैरवी. हा. Yes, ma'am. Thermal energy is non-conventional source of energy, whereas solar energy is conventional source of energy. Thermal energy is limited in nature, whereas solar energy is available abundantly in nature. In thermal energy, coal is used as source, whereas in solar energy, sunlight is used as source. Very good. Nice answer. कोण आहे अजून? कोण सांगणार आहे? आज लावण्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय. कोण सांगणार आहे? बरं, नाही. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन तुमचा थोडा डिस्क्रिप्टिव्ह घेते. हा, गिव्ह रिझन, कारण ते येतात तुम्हाला. गिव्ह रिझन पहिला आहे, द कन्स्ट्रक्शन ऑफ टर्बाइन इज डिफरंट फॉर डिफरंट टाइप्स ऑफ द पॉवर प्लांट्स. परत एकदा वाचते क्वेश्चन बघा. द कन्स्ट्रक्शन ऑफ टर्बाइन इज डिफरंट फॉर डिफरंट टाइप्स ऑफ द पॉवर प्लांट्स. सगळे तुम्हाला गिव्ह रिझन तयार करून ठेवायचे आहेत. येणार मात्र 4च मार्क्सला, पण तुम्हाला ते करायचे आहेत. व्हेरी गुड. लावण्या, बोल. The construction of the turbine in a power plant depends on the type of energy source which is being used to rotate the turbine. For example, steam turbine is used in thermal power plant where steam is used to rotate the turbine, while wind turbine with large fins is used in electricity generation using wind energy. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. अजून वेगळा आन्सर कोण देणार आहे? गुड गुड आन्सर. अजून कोण देणार आहे? हा, भैरवी, बोल. Yes, ma'am. In different power plants, different mediums are used to rotate the turbine. For example, in hydroelectric power plant, water is used as source, whereas in power plant based on wind energy, wind is used as a source. In thermal power plant, steam is used as a source. Also, the outcome is different for different power plants. Hence, different types of turbines are used. व्हेरी गुड व्हेरी गुड. कारण प्रत्येकाचा सोर्स वेगळाच असणार आहे ना. तुम्हाला जे व्हरायटी ऑफ पॉवर प्लांट्स दिलेले आहेत. नाईस आन्सर. अजून कुणाचं काय वेगळं आहे? कोणी सांगणार आहे? नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. गिव्ह रिझन. सेकंड क्वेश्चन. It is absolutely necessary to control the fusion reaction in nuclear power plant. Most important question. हा, अगदी नेहमी म्हणजे रेग्युलरली ह्या क्वेश्चनला ते करतात. ओके, तन्वी. Yes, ma'am. Nuclear fission reaction is type of chain reaction in nuclear power plant. If reaction are not managed properly, there can be production of neutrons uncontrolled way. Such an uncontrolled reaction can cause accidents. Hence, it is absolutely necessary to control fission reaction in nuclear power plant. गुड गुड. हा, लावण्या.
Yes, ma'am. Large amount of energy generated in a matter of second of fission reaction. If the fission reaction is not controlled, it can prove fatal. Uncontrolled fission reaction may lead to the emission of harmful radiation. It can also lead to meltdown of the nuclear power plant. Thus, it is absolutely necessary to control the fission reaction in nuclear power plants. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोण आहे अजून? आज अमर वगैरे काही दिसत नाहीत, गायब आहेत का प्रिपरेशन नाही? अथर्व, आज कोणी दिसत नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी, सोलर एनर्जी अँड विंड एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जीज. अगदी म्हणजे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे, त्यामुळे हे क्वेश्चन ओके ओके ठीक आहे. नेटवर्क प्रॉब्लेम असू दे, पण प्रिपरेशन पण पाहिजे. हा ठीक आहे, नेक्स्ट टाइम बघूया आपण. हा ओके. कोण राहिलं होतं? मला असं वाटतं तन्वी का? तन्वी, झालं तुझं आन्सर? हा तन्वी, बोल आन्सर एकदा. Hydroelectric energy, solar energy, and wind energy is obtained from flowing water, solar radiation, and flowing wind, respectively. This source is stable or sustainable. They will not be finished, and so therefore, hydroelectric energy, solar energy, and wind energy are called renewable energies. ओके ओके ओके. थोडस ह्या आन्सर मध्ये थोडस मिसिंग झालं तुझं, म्हणजे आठवलं नाही. हा ठीक आहे, नेक्स्ट टाइम थोडं म्हणजे ना आता लगेच त्याला लेक्चर झाल्यानंतर कुठे काय अडलं ना ते बघ एकदा, किंवा मीच तुला सांगते. अजून कोण आहे? भैरवी, बोल. Yes, ma'am. Solar energy, wind energy, and hydroelectric energy are based on natural processes like wind, sunlight, and rainfall, which is available abundantly in nature. Hence, solar energy, wind energy, and hydroelectric energy are renewable in nature. ओके ओके, म्हणजे ते नॅचरलच सोर्स आहेत, त्यामुळे काही नो प्रॉब्लेम आणि नो पोल्युशन. ओके, अजून कोण आहे? हा लावण्या, सांगणार आहेस? रेश्मा? Yes. ओके ओके, लावण्या बोल. The sources of energy which are being produced continuously in nature, they are always available for use, are called a renewable sources of energy. Hydrochloric energy, solar energy and wind energy are produced from energy sources like water, sunlight and wind are respectively, that are produced continuously in nature and will not get depleted. Therefore, hydrochloric energy, solar energy and wind energy are called renewable energies. येस. हा, ते हायड्रोक्लोरिक बोलते, जरा तिथे हायड्रो इलेक्ट्रिक म्हण. हा म्हणजे ते आता तुझं बाय मिस्टेक झालं समजा, पण हे आन्सर बघा, प्रत्येक तिघींनी दिले, तिघींचेही आन्सर म्हणजे जे तुमचं स्ट्रक्चर आहे की नाही आन्सरचं ते वेगळं आहे, पण त्यातनं जे मिनिंग आहे ते एकच आहे. त्यामुळे तुमचं ओन प्रिपरेशन आहे तसंच ठेवा, काहीही तुमचं चुकलेलं नाही. आन्सर सगळ्यांचे एक्सेप्ट केले जाणार आहे. हा ओके. नेक्स्ट क्वेश्चन. It is possible to produce energy from megawatt to MW to MW using the solar photovoltaic cell. बरं, आज कोणाचा आहे तयार? हा, मला वाटलंच हा कट आहे, कारण मलाही वाचताना ते कळलं. ओके ठीक आहे. पुढे बघा, आता आपलं एक थोडस डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन कडे जाऊया, म्हणजे आपला क्वेश्चन नंबर 4 मध्ये वगैरे तुम्हाला या टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. काय आहे बघा पहिला क्वेश्चन. एनर्जी ऑब्टेन फ्रॉम द फॉसाइल फ्यूल इज नॉट ग्रीन एनर्जी. काय आहे? एक्सप्लेन करा जरा. एनर्जी ऑब्टेन फ्रॉम द फॉसाइल फ्यूल इज नॉट ग्रीन एनर्जी. नाही कोणाकडे रेडी आन्सर? ठीक आहे, नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन विचारते, सेव्हिंग एनर्जी इज द नीड ऑफ द आवर. सेव्हिंग एनर्जी इज द नीड ऑफ द आवर. हा तन्वी बोल. Most of energy used in India is obtained from thermal power plants.
For this energy generation, various fuels are used. The coal and fossil fuels are limited due to overexplosion. These reservoirs are getting fast depleted. The tremendous human population need of more energy. Therefore, each and every person should save the energy, as saving energy is need of our hour. व्हेरी गुड, व्हेरी गुड. या टाईपचे क्वेश्चन मोस्टली तुम्हाला नाही विचारत, पण काय होत आहे, आणि एक लक्षात ठेवायचं आहे की एखादा क्वेश्चन जरी नाही आला तरी तो एक्स्ट्रा मध्ये तुमचा जाऊ शकतोय, कळतंय? त्यामुळे असे प्रत्येक क्वेश्चन मला आलाच पाहिजे असा अट्टहास पण करू नका. हा, म्हणजे तुम्हाला एक शॉर्ट म्हणजे सांगते की स्मार्ट स्टडी कसा करायचा, की सपोज ह्याचे आन्सर तुम्हाला थोडेसे डिफिकल्ट वाटत असतील तर तो एक्स्ट्रा मध्ये तेवढा पार्ट तुमचा गेला तरी हरकत नाही, पण अख्खा लेसन नका टाकू. हा, येस, ओके. आता थोडस आपण वळूया. एक म्हणजे लास्ट इयर तुम्हाला बोर्ड मध्ये आलेला क्वेश्चन आहे. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन? लास्ट इयरला विचारलेला क्वेश्चन आहे. व्हॉट आर द ऍडव्हान्टेज ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन? बोला. अजून कोण कोण आहे? बाकीचे मोठे आन्सर तुम्हाला करावे लागणार. हा, कारण काय होतं, 3 मार्कला क्वेश्चन असतो आणि 7 असतात, त्यातनं तुम्हाला 5 लिहायचे असतात आणि 5 त्रिक 15 असा तुमचा तो 15 मार्कचा मोठा क्वेश्चन असतो. म्हणजे तुम्हाला 2च एक्स्ट्रा असतात त्याच्यामध्ये. बोला. आणि खूप छान आहे हे, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचं आहे ना, त्यामुळे अगदी सहज तुम्ही देऊ शकता आन्सर असं आहे. ओके, तन्वी बोल. Hydroelectric power. First point, hydroelectric power generation does not need of any fuel, so there is no problem of any burning of toxic gases or pollutants. Second point, electricity can be obtained as and when we required. As and when we required from water reservoirs. Third point, water is replenished every time when there is a sufficient rainfall. ओके, ओके, नो प्रॉब्लेम. अजून अजून कोणाचं तयार आहे आन्सर? नाही. ओके, ठीक आहे. आता ते जे एक 4 पॉइंट्स आहेत बघा, जे माझ्या समोर पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक 4 पॉइंट्स आहेत बघा. हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी डज नॉट कॉज पोल्युशन, एक फर्स्ट बेस्ट रिझन आहे ते. सेकंड आहे जनरेशन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी डज नॉट इन्व्हॉल्व बर्निंग ऑफ द फॉसाईल फ्युएल. थर्ड पॉइंट आहे इफ सफिशियंट वॉटर स्टोरेज इज अवेलेबल देन इलेक्ट्रिसिटी जनरेशन कॅन बी डन ऍज पर द रिक्वायरमेंट. आणि फोर्थ वन आहे रेन वॉटर कॅन रिप्लेनिश द वॉटर स्टोरेज अँड पॉवर जनरेशन कॅन thus be done the interpreted. म्हणजे किती सिंपल रिझन तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे एवढे सिंपल रिझन तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एक तुम्हाला मोस्टली एक क्वेश्चन येत असतो मुलांनो. आता इथे मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण डायग्राम येते आणि डायग्राम वरनं तुम्हाला 4 क्वेश्चन विचारलेले असणार आहेत. आता ते प्रिपरेशन तुम्ही करूनच ठेवायचं आहे. अजून एक क्वेश्चन आहे. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ द सोलर एनर्जी? बोला. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ द सोलर एनर्जी? बोलता मी. Yes, ma'am. Advantages are as follows. First point, if we generating this power, this solar radiation, no fuel is burned. Second point, solar energy generation does not create any type of pollution. Third point, solar energy is eco-friendly green energy. Limitations are as follows. First point, sunlight is available only in daytime. Thus solar cells can generate power only during day. Second point, in rainy season there is no sunlight sufficiently for solar cells. Third point, the power present in solar cells is in DC. While we use these applications in our home, need AC.
येस, इक्विपमेंट वर्क्स ऑन द एसी. म्हणजे आपलं डोमेस्टिक पर्पज मधलं सगळं आहे ते एसी वर असतं, म्हणजे एसी बेस असतं. आणि पॉवर सोलर सेलचं असतं ते डीसीसी असतं. ओके, अजून कोण आहे? खूप छान आणि सोपे सोपे क्वेश्चन आहेत मुलांनो, सगळे प्रिपेअर करा तुम्ही. अजून आता एक क्वेश्चन आहे मॅक्सिमम टाईप, थोडा वेगळा बघते, चेक करते, थांबा जरा. आता एक लास्ट इयरला विचारलेला क्वेश्चन आहे मुलांना. मी तुम्हाला ते न्यूक्लिअर फ्युजनचं सांगते ना, ते 3 मार्क्सला त्यांनी काय विचारलं होतं ते सांगते बघा. म्हणजे तुमच्या समोर जर बुक असेल तर बुक मध्ये तुम्हाला न्यूक्लिअर फ्युजनचं आपण जी डायग्राम शिकवली होती ना, प्रत्येक रेडिएशन नंतर 3 न्यूट्रॉन त्याचे तयार होतात, त्याच्यावर त्यांनी क्वेश्चन कसे विचारलेत ते बघा. एक तर पहिलं ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. आणि हा 3 मार्कासाठी क्वेश्चन आहे तुमचा. एक तर पहिलं त्या डायग्रामला काहीही दिलेलं नाही, नुसतं फक्त पिक्चर दिलेलं असतं, त्याला सगळं लेबलिंग करणं काम तुमचं असणार आहे. त्याच्यासाठी 1 मार्क्स असतो. आणि त्याच्यामध्ये एक तुमचा सब क्वेश्चन आहे, नेम द रिॲक्शन. काय रिॲक्शन असणार आहे ती, नाव लिहा बघू दे. न्यूक्लिअर फ्युजन जे चित्र ड्रॉ केलेलं असणार आहे, रिॲक्शन कुठली असणार आहे बोला. येस, चेन रिॲक्शन. म्हणजेच त्याला न्यूक्लिअर फ्युजन म्हणतात, किंवा ते न्यूट्रॉन्सच्या चेन मध्ये तयार होत आहेत ना, म्हणून त्याला दुसरं नाव आहे चेन रिॲक्शन. नेक्स्ट क्वेश्चन, त्यातलाच दुसरा क्वेश्चन काय आहे बघा, सब क्वेश्चन. वेअर इज दिस रिॲक्शन यूज. वेअर इज दिस रिॲक्शन यूज. कुठे रिॲक्शन ती यूज केली जाते. कोणत्या प्लांट मध्ये केली जाते. येस येस, nuclear power plant. This reaction is used in nuclear power plants where electricity is generated. Third sub question काय आहे बघा, which element is used in it. Third question आहे, which element is used in it. Yes, uranium. Very good. Uranium, very nice. Yes. 3 मार्क्सला तुम्हाला अशा टाईपचा क्वेश्चन येतो. मग थोडंसं लक्षात काय घ्यायचं, आता मी एक एक्झाम्पल म्हणून दिलं, कारण तुम्हाला सगळ्यांना मी ते म्हणजे शिकवताना सांगितलं होतं. पण आता याचप्रमाणे तुम्हाला आता एक अजून डायग्राम दिलेली आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला कसे क्वेश्चन विचारले ते फक्त सांगते. तर तुम्हाला नाही समजलं तर राहू द्या, तुमच्याकडनं आन्सर नाही मिळालं तरी चालेल, पण मी तुम्हाला सांगते बघा. लास्ट इयर हा क्वेश्चन आला होता, आयडेंटिफाय द प्रोसेस शोन इन द फिगर अँड नेम इट. म्हणजे काय दिलेली आहे तुम्हाला, एक फ्लोचार्टची डायग्राम दिलेली आहे. म्हणजे जे आपण डायग्राम थ्रू शिकतोय की नाही, तर ती डायग्राम तुम्हाला दिलेली आहे, आणि त्याच्यावरनं तुम्हाला क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन्स. तर तुम्हाला याच्यावर प्रश्न कसे विचारलेत ते सांगते बघा. आता ही साधी तुम्हाला एक दिलेली डायग्राम आहे, ती कसली डायग्राम आहे हा त्यांचा क्वेश्चन आहे. विच एनर्जी इज जनरेटेड फ्रॉम द पॉवर प्लांट. आणि ती आहे, द डायग्राम शोज इलेक्ट्रिसिटी जनरेटेड फ्रॉम द नॅचरल गॅस. म्हणजे तिथे फ्युएल कोणतं वापरलंय हे बघितलं की तुम्हाला ते कोणत्या टाईपचा प्लांट आहे हे समजलं पाहिजे. आणि हे तुमचं लर्न पाहिजे का, तर जेव्हा छापून येतात ना तेव्हा ते इतके डार्क असतात की ते तुम्हाला कदाचित त्यातलं लिहिलेलं वाचता येत नाही बऱ्याच वेळेला. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे त्याच्यातला, स्टेट इट्स सोर्स. त्याचे सोर्स काय आहेत, काय आहे त्याचा सोर्स आहे, द एनर्जी जनरेटेड फ्रॉम द नॅचरल गॅस. त्याच्यानंतर आहे विच इज मोर इको फ्रेंडली पॉवर जनरेशन फ्रॉम द कोल. येस, कोलचा आहे थर्मल पॉवर प्लांट. त्याच्यानंतर थोडस आपण वळूया. बरंचसं याच्यातलं तुमचं हे काय आहे, जे म्हणजे टेबल मधले क्वेश्चन आहेत ते मोस्टली तुमचे रिड्यूस आहेत. आता जर असं एक एमसीक्यू मला दिसतात इथे, तर त्याच्यातल्या एमसीक्यू वर मी तुम्हाला एक विचारते बघा. गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट सोलर लाईट, सोलर वॉटर हिटिंग सिस्टम अँड सोलर कुकर. आता त्याच्यातला पहिला तुम्हाला क्वेश्चन काय दिलाय बघा,
विच इज द मोस्ट अबंडंट अँड रिन्युएबल एनर्जी. पहिला क्वेश्चन काय आहे MCQ मधला? विच इज द मोस्ट अबंडंट अँड रिन्युएबल एनर्जी. ऑप्शन्स काय आहेत बघा? थर्मल पॉवर प्लांट, सोलर एनर्जी, फॉसाइल फ्युएल्स अँड ॲटॉमिक पॉवर. आन्सर काय आहे? सोलर एनर्जी. गुड. त्यानंतर आहे व्हॉट आर द टू टेक्नॉलॉजीज फॉर हार्नेसिंग सोलर एनर्जी. व्हॉट आर द टू टेक्नॉलॉजीज फॉर हार्नेसिंग सोलर एनर्जी. ऑप्शन्स आहेत बघा. सोलर फोटो वोल्टॅनिक अँड सोलर थर्मल. दुसरा ऑप्शन आहे सोलर कुकर अँड सोलर लॅम्प. तिसरा ऑप्शन आहे हीट कॅप्चरिंग अँड हीट कन्व्हर्शन. चौथा ऑप्शन आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह टेक्नॉलॉजीज. हा आन्सर काय? परत क्वेश्चन सांगते बघा. व्हॉट आर द टू टेक्नॉलॉजीज फॉर हार्नेसिंग सोलर एनर्जी. आन्सर काय आहे त्याचं? येस, व्हेरी गुड. सोलर फोटोवोल्टानिक अँड सोलर थर्मल. येस. ओके ओके. थर्ड क्वेश्चन काय आहे बघा. Which of the following is used in solar cooker to harvest the solar energy? Which of the following is used in the solar cooker to harvest the solar energy? Options आहेत solar panels, silicon cells, mirrors and glass lid. ओके ओके. ठीक आहे. हा, मिरर इज द करेक्ट आन्सर. हा, कारण तुम्हाला काय त्याला सौर चूल असा एक शब्द होता बघा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते मिररशी सगळे रेज कसे एकत्र केले जातात आणि मग त्याच्यातनं कसं टेम्परेचर मेंटेन केलं जातं आणि कसं एक म्हणजे फूड कसं त्याच्यामध्ये शिजवलं जातं, असं एक डायग्राम आहे तुम्हाला. बर, पुढे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द सोर्स ऑफ ग्रीन एनर्जी. Which of the following is not the source of green energy? Which of the following is not the source of green energy? हा, ऑप्शन्स सांगते थांबा. ऑप्शन्स आहेत विंड, नॅचरल गॅस, सनलाइट अँड फॉसाइल फ्युएल. विंड, नॅचरल गॅस, सनलाइट अँड फॉसाइल फ्युएल्स. बोला. येस, आन्सर इज फॉसाइल फ्युएल्स. हा. Last one is the solar lamp uses dash energy. The solar lamp uses dash energy. Options आहेत heat, wind, light and sound. Solar lamp विचारले तुम्हाला. Solar lamp uses dash energy. आन्सर काय आहे? येस, गुड. येस. हा, म्हणजे तुम्हाला वर्ड समजलं पाहिजे की याच्यामधल्या कुठला वर्ड इम्पॉर्टंट आहे आणि मग आन्सर त्या वर्डशी रिलेटेड तुम्हाला ऑफकोर्स मिळतं. आता एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतो मुलांना, म्हणजे जो तुमचा लास्ट क्वेश्चन असतो की नाही, की त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे 3-4 मार्क्सला एक असा फिलअप्स वगैरे विचारले जातात. म्हणजे थोडक्यात एक आपला जो टाईप आहे की नाही क्वेश्चन नंबर 4चा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली काय केलं जातं, त्यांनी एखादा क्वेश्चन तुम्हाला देतात, म्हणजे क्वेश्चन नंबर 4 असतो की नाही, तर 2 तुम्हाला देतात आणि त्यातला तुम्हाला 1 लिहायचा असतो आणि 5 मार्क्ससाठी असतो. तर त्यासाठी आता ह्या लेसन मध्ये तुम्हाला एक त्या टाईपचा क्वेश्चन आहे बघा, की सॉल्व द फॉलोइंग क्रॉसवर्ड पझल. एकतर तुम्हाला ते क्रॉसवर्ड दिलेलं असेल आणि समजा नाही दिलं तर तुम्हाला फिलअप्स दिलेले असतील पॅरेग्राफचे ते, आणि तिथे तुम्हाला वर्ड्स टाकायचे असतात. हा, तर लक्षात घ्या. तो मी तुम्हाला आता क्रॉसवर्ड तर इथे मी नाही सांगू शकत, तर फक्त मी तुम्हाला सेंटेन्स सांगते. तर त्याच्यामधले फिलअप्स जे म्हणजे वर्ड्स आहेत ते मला तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाईप करून द्यायचे. पहिला क्वेश्चन काय आहे बघा. मॅक्सिमम एनर्जी जनरेशन इन इंडिया इज डन युझिंग डॅश एनर्जी. क्रॉसवर्ड मधला तुमचा जो आन्सर आहे ते मला टाईप करून द्यायचं आहे तुम्ही. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मॅक्सिमम एनर्जी जनरेशन इन इंडिया इज डन युझिंग थर्मल एनर्जी. हा, येस. सेकंड आहे
dash energy is a renewable source of the energy. Dash energy is a renewable source of the energy. काय आहे आन्सर? करा, टाइप करा. येस, विंड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थर्ड वन आहे solar energy can be called dash energy. Solar energy can be called dash energy. Yes. Clean energy. Good, good. Nice answer. Fourth one, dash energy of wind is used in the windmills. बघा काय आहे क्वेश्चन? Dash energy of wind is used in windmills. आन्सर काय आहे? विंडशी रिलेटेड वर्ड काय आला? व्हेरी गुड, कायनेटिक एनर्जी. गुड. येस. आता लास्ट आहे आपलं dash energy of water in dam is used for the generation of electricity. Store water. बोला. येस. हा, समजलं बऱ्याच जणांना. आता तुम्ही अख्खा जेव्हा आपण लेसनचं जेव्हा रिव्हिजन घेतो मुलांना, तेव्हा तुम्हाला समजलं असेल की आन्सर्स तेच असतात, फक्त काय केलेले असतात त्यांनी क्वेश्चन फिरून फिरून घेतलेले असतात. त्यामुळे तुम्ही जर कॉन्फिडंट असाल ना तुमच्या आन्सरशी, तर तो कसाही घुमून फिरून विचारला तरी तुम्हाला त्याचा आन्सर लिहिताच येणार. फक्त काय करायचं आहे, त्याचं जे लिहिण्याची पद्धत आहे ती वेगळी असणार आहे. त्यांनी ज्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन विचारलाय त्याच फॉर्मॅटमध्ये तुमचं आन्सर असणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः कॉन्फिडंट राहायचंय की माझं आन्सर आहे ते करेक्ट आहे, आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला कसाही क्वेश्चन आला तरी तुम्ही त्याचा आन्सर द्यायचा आहे. आता एक क्वेश्चन म्हणजे आता मी तुम्हाला विचारते बघा की आधी पहिला हा रिड्यूस पार्ट मध्ये येतो का ते सांगा मला. व्हॉट इज मीन बाय ग्रीन एनर्जी? Which energy source can be called green energy sources and why? Give example. काय आहे? रिड्यूस पार्ट मध्ये येतो का? नाही ना? हा, म्हणजे तुमच्या नो रिड्यूस. येस, म्हणजे तुमचा हा सिलेबसशी रिलेटेड आहे. चला मग द्या आन्सर बघू दे मला. परत एकदा क्वेश्चन वाचते बघा. व्हॉट इज मीन बाय ग्रीन एनर्जी? Which energy source can be called green energy source and why? कोण सांगणार आन्सर? टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे मुलांनो. हा, तन्वी बोल. Green energy means this energy that not polluted and very renewable in the nature. The energy source such as sunlight, wind, rain, tide, etc. can be called as green energy. This is because these are very available on Earth, can be naturally replenished and do not even harm on the environment. ओके. आणि त्याच्या तुम्हाला हे पण विचारलेत, एक्झाम्पल विचारलेत ग्रीन एनर्जीचे. एक्झाम्पल काय आहेत? टाइप. हा, टाईप म्हणजे त्याचे कोणकोणत्या एनर्जी तुमची त्या ग्रीन एनर्जी मध्ये येते, काउंट केली जाते. हा, आन्सर काय आहे बघा त्याचं? हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, विंड एनर्जी, सोलर एनर्जी, हे सगळ्या, किंवा बायोफ्युएल एनर्जी असते ना ती, ह्या सगळ्या तुमच्या ग्रीन एनर्जी मध्ये येतात. येस. हा, लावण्या बोल. Yes, ma'am. Energy generated from sources which are unlimited and environmental friendly is called green energy. Energy sources which are unlimited and environment friendly are called as green energy sources. Green energy sources are called so because they are naturally replenished and do not cause any harm to the environment. Example: wind, water reservoir, sunlight, biofuel are called as green energy sources. व्हेरी गुड, नाईस आन्सर. बघा अजून कोण आहे बोलणार? रिपीट करा मुलांना, म्हणजे व्हरायटी ऑफ आन्सर तुम्हाला मिळत आहेत, म्हणजे तुम्हाला त्यातून पण कळतं की आन्सर तुमचं कसं तुम्ही देऊ शकता, कारण तुम्हाला स्वतःला तयार पण करता येतं ना एकदा समजलं की. बोला. नाही? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. हा, भैरवी बोल.
Yes, ma'am. The eco-friendly energy is called green energy. The energy production which does not cause any damage to the environment is actually green energy. Solar energy, wind energy, hydroelectric energy do not harm the environment as there is no combustion involved and there is no air pollution caused. Thus, energy obtained from these sources is called green energy. व्हेरी नाईस. बघा, मिळाले की नाही, तिघींकडनं 3 व्हरायटी आन्सर मिळाले आणि शेवटी मिनिंग एकच आहे, फक्त त्याचं काय आहे, त्यांचं म्हणजे स्टेटमेंट आहेत ते मात्र थोडेसे वेगळे आहेत. ओके, आता एक लास्ट क्वेश्चन तुम्हाला विचारते. हाऊ इज न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन कॅरीड आउट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स? हाऊ इज न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन कॅरीड आउट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स? जे डायग्राम मधनं तुम्हाला विचारलं होतं तेच आता थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर मध्ये त्यांनी मागितलंय, तर तेच तुम्हाला सांगायचं आहे. कोण आहे रेडी? मोस्टली नाही विचारला जात, पण थोडीशी डायग्रामच जशी आहे ना तशी एक्सप्लेन करायची आहे. कोण करणार? नाही? ठीक आहे. आता ते आन्सर थोडंसं मी तुम्हाला सांगते, कारण तुमच्याकडनं नाही येत कोणाकडनं, तर थोडंसं आहे आपल्याकडे वेळ. बघा कसं आन्सर आहे ते. क्वेश्चन आहे तुमचा, हाऊ इज न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन कॅरीड आउट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स? आन्सर कसा आहे बघा. In nuclear power plants, neutrons are bombarded on atom of the uranium-235. This causes conversion of uranium-235 into its isotope uranium-236. Next point, uranium-236 is very unstable and thus forms atoms of the barium and krypton by the nuclear fusion. This forms 3 neutrons and 200 megawatt energy. नेक्स्ट पॉइंट काय आहे? इन अ सिमिलर वे 3 more uranium-235 atoms are subjected to nuclear fusion which then release energy. And last point आहे, the neutrons released are again used for the further nuclear fusion reaction. In this way the nuclear fusion reaction are carried out in the controlled manner and nuclear power plant. बघा, तो हा मोठा क्वेश्चन आहे, तर तुम्हाला हा 5 मार्क साठी येऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलंय ना. आणि हा म्हणजे काय असं खूप मोठा असं आहे असं काही नाहीये. मला मी क्वेश्चन का घेतला, आधी मी सोडून दिलं होतं त्याला, कारण फार रेअरली विचारला जातो हा क्वेश्चन. पण एक इन केस जर तुम्हाला विचारला गेला तर तुमच्याकडनं फक्त काय करायचं आहे, ती डायग्राम जशी आहे ना तशी 1 by 1 त्या पॉइंट वाईज ती डायग्राम तुम्हाला लेफ्ट टू राईट एक्सप्लेन करत जायचं आहे. समजलं? प्रत्येक पॉइंट तुम्हाला जो सांगितलाय की नाही, तर काय आहे, पहिलं युरेनियम, त्याच्यावर बॉम्बार्डिंग झालं न्यूट्रॉनचं, त्याच्यानंतर काय तयार झालं, मग 2 इलेमेंट वेगळे तयार झाले ते सांगायचे, त्यांच्यावर पुन्हा रिएक्शन झाल्यानंतर 3 तुमचे न्यूट्रॉन्स मिळाले, म्हणजे अशी तुमची चेन मिळाली. हेच तुम्हाला तुमच्या वर्ड्स मध्ये एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे तुमचं जरी लर्न नसेल तरी तुम्ही ते डायग्राम वरनं तुम्ही तुमचे स्टेटमेंट तयार करू शकता, सेंटेन्स तयार करू शकता. त्यामुळे काही क्वेश्चन थोडंसं थिंक केलं ना की त्याचा आन्सर तुम्ही करू शकता, हे मला तुम्हाला त्यातनं सांगायचं आहे. आता एक आहे आपल्याकडे वेळ, म्हणून मी तुम्हाला एक क्वेश्चन घेते बघा. एक्सप्लेन विथ द डायग्राम स्टेप बाय स्टेप एनर्जी कन्व्हर्शन इन. म्हणजे मी तुम्हाला फ्लोचार्ट शिकवले होते बघा, आठवतंय? तुमचे 4च्या बॉक्स मध्ये तुम्हाला दिलं होतं. कसं पहिलं जे काय फ्युएल तुम्ही यूज करता ते, त्याच्यानंतर पुढचं तुम्ही कन्व्हर्शन कशामध्ये करता, त्याच्यानंतर टर्बाईन काय असतो, त्याच्यानंतर आपलं हे इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कशा प्रकारे जातं, तेच तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. तर फर्स्ट वन इज आहे तुमचं थर्मल पॉवर प्लांट. सपोज तुमच्या समोर एक डायग्राम दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऍज अ फ्युएल म्हणून कोल दाखवलेला आहे, की लगेच तुमच्या लक्षात येणार आहे ते थर्मल पॉवर प्लांट आहे आणि त्याला मग तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. करा बघणे, कोण सांगणार? तन्वी बोल. Water is heated in boiler using thermal energy released due to burning of coal. A steam of a very high temperature and pressure is generated. The energy in the steam drives the turbine. Thus, the generator connected to the turbine rotates and energy is produced. व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस.
शॉर्ट बट स्वीट आन्सर झाला. येस भैरवी. Yes, ma'am. Coal has stored chemical energy. It is used as fuel in thermal power plant. Coal is burned to obtain heat energy. Due to this, this is used to boil water of and obtain very high steam. Steam of very high temperature and pressure is generated. The kinetic energy of steam is used to drive the turbine, and thus generator connected to the turbines rotate and the electricity is generated. The flow chart is as follows. Chemical energy is in coal is transformed into thermal energy, which is again transformed into kinetic energy in steam, kinetic energy in turbine, and then electrical energy. व्हेरी नाईस. आता ते जे फ्लोचार्ट म्हटले ना ते बॉक्समध्ये दाखवायचं हा. म्हणजे आन्सर तू काय लिहिलंस की नाही त्याच्या खाली जर तू फ्लोचार्ट दाखवणार असेल तर ऑफकोर्स तिथे थोडेसे बॉक्स यूज कर म्हणजे लगेच त्यांच्या लक्षात येईल की परफेक्ट आन्सर आहे. येस. नेक्स्ट आहे क्वेश्चन तुमचा. घ्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आर यू रेडी? न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोण आहे का? ओके बोलते चला. In nuclear power plant, the energy is released by fission of nucleus atom like uranium and plutonium. This energy is used to generate steam of high temperature and pressure. The kinetic energy in a steam rotates the turbine. The turbine in the turns drives the generator to produce electricity. गुड गुड. नेक्स्ट आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. दुसरं कोण बोलणार? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. नाही. येस. हा बोला तन्वीच बोल. Oh, in hydroelectric power plant, water is stored in reservoir. It's a source of potential energy. This water is made to fall at a great speed, and hence there is a production of kinetic energy in flowing water. This fast flowing water is brought to the turbines at the lower levels. The kinetic energy for flowing water turns drive the turbine. The turbine drives the generator, and electric energy is produced. ओके व्हेरी नाईस. हा भैरवी. Yes, ma'am. Dam has a tremendous water reservoir which passes tremendous potential energy. When water flows, the potential energy gets converted into kinetic energy. With the help of kinetic energy, the turbine is rotated. The turbine in turn drives the generator and generates electricity. The flow chart is as follows. Potential energy in water is converted into kinetic energy in flowing water, which is again converted into kinetic energy in turbine, which finally derives the electrical energy. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा तुमचा म्हणजे एक फ्लोचार्ट पण तुम्ही लक्षात ठेवलेत ना तर तुम्ही त्यांचे स्टेटमेंट पण करू शकता. म्हणजे तुम्ही ते सेंटेन्स मांडू शकता आणि एक एक हे जे तुमचं आन्सर आहे ते कमीत कमी एक 4-5 वेळा वाचा तुम्ही प्रत्येक जण. म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपल्याला कशा प्रकारे आन्सर लिहायचं आहे. आणि एक 8 दिवस तुम्हाला मी देतच असते समजा प्रिपरेशनसाठी. पण एक पुन्हा तुम्हाला सांगते की आता थोड्याशा आपल्या तारखा डिक्लेअर झाल्यात एक्झामच्या. तर मोस्टली काय होत आहे त्या थोड्याशा फ्लक्च्युएट आहेत जराशा पुढे मागे होत आहेत पण एक्झाम मात्र तुमची ऑफलाईनच होईल हा शुअर. त्यामुळे तुम्ही तयारच राहायचंय ते पुढे कसंही एक्झाम होऊ द्या. तर मला थोडक्यात सांगायचं काय आहे तुम्हाला की आता तुमच्याकडे थोडंसं टाइम कमी कमी राहिलाय. त्यामुळे जरी तुम्हाला मी 8 दिवस देत असले तरी 8 दिवस तुम्ही एका लेसनसाठी घालवायचे नाही. हा नाही आता तुमचं पुढचे मी 4 लेसनवर जी टेस्ट टाकली त्याचं रिव्हिजन तुम्ही परत परत करायचं आहे. म्हणजे ते 4 लेसन तुमचे कायम परफेक्ट होऊन जातील. आणि दुसरं असं की आजचा लेसन झालेला आहे त्यालाही तुम्ही थोडंसं रिवाइज करा. आणि नेक्स्ट वीक मध्ये मी तुमचं 6 लेसन घेणार आहे त्याचंही प्रिपरेशन करा. म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय मला एक थोडंसं मागच्या लेसनला रिवाइज करायचं आणि नेक्स्ट लेसनला प्रिपेअर करायचं. ओके. येस. ओके ओके ठीक आहे चलो बाय. हा बाय.
हा बाबा. हम्म. हा.